बघा आता इथे नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. फाइंड विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ -765. ठीक आहे, मायनस दिलेलं आहे. मायनसचा अर्थ काय? निगेटिव्ह अँगल आहे. निगेटिव्ह अँगल कशी स्टार्ट होत्या? निगेटिव्ह अँगल हे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टार्ट होत्या. ठीक आहे, कुठं स्टार्ट होत्या? क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. मग क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये बघा आता आपण सगळ्यात पहिले कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करू आणि आपल्याला निगेटिव्ह साईडनं स्टार्ट करायचं. ठीक आहे, मग आता बघा 700 किती दिलेलं आहे? सगळ्यात पहिले गिव्हन लिहा सोल्युशन कॉस ऑफ -765 डिग्री. ठीक आहे, मग आता -765 डिग्री ती ड्रॉ करा. मग ती कशी ड्रॉ करशाल? बघा 300, आता एक आहे 765. ठीक आहे, 765 म्हणजे 360 गुणिले 2 प्लस किती येतं बघा बरं? 360 गुणिले 2 जर केलं ते येतं 620. किती येतं? 720 येतं. ठीक आहे, किती येतं? 720. आणि 720 प्लस 65 म्हणजे इथे येणार आहे 45 डिग्री. किती येणार आहे? 45 डिग्री. पण ह्याला मायनस साईन आहे आणि ह्याला पण मायनस साईन आहे. मग बघा इथं काय होणार? -720 प्लस 45 डिग्री जर केलं तर ते कशाची इक्वलमध्ये येणार आहे? -765 डिग्रीची इक्वलमध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि तसं जर कळत नसेल तुम्हाला तर इथं बघा. मग आपल्याकडे किती आहे? 765 डिग्री. मग 765 डिग्री ड्रॉ करायचं. मग आता बघा पहिले आपण एक रोटेशन घेणार 360चं, त्यानंतर दुसरं रोटेशन घेणार 720चं. मग 720 पुन्हा 45 डिग्रीवर जायचं. मग बघा 45 डिग्री इथपर्यंत येणार. ठीक आहे, मग 45 डिग्री इथं ड्रॉ केलं. सपोज आपण 45 डिग्री इथं ड्रॉ केलं. मग आता बघा हे काय आलं आपलं? 765. बघा आता मी काय केलं इथं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ड्रॉ केलं. तुम्हाला काय करायचं आहे? अँटी क्लॉकवाईज दिलेलं, निगेटिव्ह अँगल दिलेलं आहे. ठीक आहे, मग निगेटिव्ह साईडनं ड्रॉ करा. मग निगेटिव्ह साईड म्हणल्यानंतर ना बघा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टार्ट होणार. मग इथून स्टार्ट केलं बघा, इथून इथपर्यंत एक 360चं रोटेशन झालं. नंतर पुन्हा दुसरं रोटेशन, मग इथपर्यंत किती आलं? 720 डिग्री आलं. मग पुन्हा पुढं 45 जायचं आहे. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत 45 डिग्री. मग आता आपण काय केलं? 765चा अँगल ड्रॉ केला. ठीक आहे, मग बघा हा अँगल आपण ड्रॉ केला. मग ह्यो किती आला? -765 डिग्री म्हणजेच इक्वल्स टू काय? मायनस, बघा मायनस साईन बाहेर आहे, -720 प्लस 45 डिग्रीच्या इक्वलमध्ये. ठीक आहे, मग तुम्ही जर ॲक्च्युली जर बघितलं इथं, ठीक आहे, तर इथून एक्स ॲक्सिसपासून हा अँगल किती आहे? 45 डिग्री. किती आहे? 45 डिग्री. ठीक आहे, आणि आपल्याला फंक्शन काय विचारलेलं आहे? फंक्शन दिलेलं आहे कॉस ऑफ -765 डिग्री. ठीक आहे, मग ॲक्च्युली आता बघा ASTCच्या रूलनुसार इथं ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ कॉस काय येणार आहे? पॉझिटिव्ह रेशो येणार आहे. मग कॉस -765 ॲक्च्युली कशाची इक्वलमध्ये आहे? कशाची इक्वलमध्ये आहे? तर कॉस 45 डिग्रीची इक्वलमध्ये. कशाच्या? कॉस 45 डिग्रीच्या इक्वलमध्ये. कशाची इक्वलमध्ये? कॉस 45 डिग्री. कारण की हा आलेला आहे 4th क्वाड्रंटमध्ये, म्हणजे हे कशाची इक्वलमध्ये येणार आहे? कॉस ऑफ, खाली परत लिहितो मी, कॉस -765 डिग्री इक्वल्स टू कॉस 45 डिग्री. आता बघा तुम्ही म्हणजे सर इथं हा पण तर क्लॉकवाईज आहे, मग याला तुम्ही मायनस साईन का घेत नाही? कारण की ह्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. कॉस आणि सेक ह्या क्वाड्रंटमध्ये कसं आहे? पॉझिटिव्ह. बघा ऑल स्कूल टू कॉलेज, ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, आणि यांचे करस्पॉन्डिंग इनवर्स पण काय राहणार आहे? या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहणार आहे. ठीक आहे, मग इथं कॉस पॉझिटिव्ह म्हणून आपण डायरेक्ट काय केलं? 45 घेतलं. आणि कॉस 45 काय राहतं? 1/√2. म्हणजेच आपली फायनल आन्सर येणार आहे कॉस ऑफ -765 डिग्री इज इक्वल्स टू 1/√2. ठीक आहे, म्हणजे कशाच्या इक्वलमध्ये आलं? तर कॉस 45 डिग्रीच्या इक्वलमध्ये आलं. ठीक आहे, हे काय तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी ड्रॉ करून दाखवलं. तुम्ही पेपरमध्ये केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवायचं. पण तुम्हाला हे थॉट प्रोसेसमध्ये समजण्यासाठी बघा, आता काही जणांना ट्रिग्नोमेट्री खूप हार्ड वाटते, पण त्यासाठी काय की असे जर तुम्ही ग्राफिकल मेथड जर अप्रोच केली, तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये जर बसले, तर तुम्हाला नंतर हे कसं आलं ते पण समजेल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही काय की असं ड्रॉ करायचं, बघायचं कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाऊन थांबतो. मग 4थ्या क्वाड्रंट आहे का 2nd क्वाड्रंट आहे? आता हा 4थ्या क्वाड्रंटमध्ये जाऊन थांबला,
जर अँगल निगेटिव्ह द्यायला असेल तर निगेटिव्ह साईडनं स्टार्ट करायचं, म्हणजे क्लॉकवाईज फिरवायचं. जर पॉझिटिव्ह द्यायला असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. ठीक आहे, जसं दिलं आहे तसं फिरवायचं.